मित्रांनो, जय हिंद, नमस्कार. आपल्या बऱ्याच मित्रांचे असे मेसेजेस होते की सर आम्हाला कुठलीही टेस्ट सोडवली तर त्याच्यामध्ये 60 आणि 70च मार्क पडतात, त्याच्या पलीकडे मार्क जात नाही. आणि बरेच अकॅडमीवाले किंवा शिक्षक किंवा जे व्हिडिओज बनवतात ते असे म्हणतात की तुम्ही डेली टेस्ट सोडवले पाहिजे. तर आता असा प्रश्न येतोय की अजून आमचा अभ्यासक्रमच पूर्ण नाही झाला आहे, तर आम्ही डेली टेस्ट सोडवणे योग्य आहे का? तर बघा, याचं उत्तर आहे की नो. मला सिंपलचं एक उत्तर सांगा. जर तुमचा अभ्यासक्रमच पूर्ण नाही झाला असेल तर तुम्हाला लेखीमध्ये मार्क कसे येतील? आणि जर लेखीमध्ये मार्क नाहीच आले तर तुमच्या मनात इतकी निगेटिव्हिटी भरेल की तुमची लेखी कधीच सुधरू शकत नाही. मी शब्द देतोय तुम्हाला, कधीच सुधरू शकत नाही. आणि नंतर काय होईल? नाही, पोलीस भरती अवघड होते, आम्ही एवढा अभ्यास करतोय, आम्ही असं करतोय तसं करतोय. मग ते हळूहळू काय होते, भीतीचा वातावरण तुमच्या मनात निर्माण झालेला असतो. 3 इडियट्स पिक्चरमध्ये जे राजू बरोबर घडते बघा, सेम तसंच. तुम्हाला आता लेखीला स्कोअर पडणार नाही आणि मग नंतर हळूहळू असं वाटेल की नाही, पोलीस भरती खूप अवघड आहे. पण मित्रांनो, रिअल फॅक्ट, पोलीस भरती ही फक्त अकॅडमीवाल्यांनी अवघड केलेली आहे. ओके, बाकी रियालिटीमध्ये अजिबात अवघड नाही. फक्त एक शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण मी सांगतो तशाप्रमाणे जर तयारी केली तर 100% तुम्ही बघणार की पुढील 6 महिन्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमचा लेखीचा जो स्कोअर आहे तो 85-90च्या घरात जाणार. आणि तुम्ही पेपर बघा हो, अहो एवढे सोपे पेपर आहेत ना. पोरांनी काय केलंय माहिती का, सिली मिस्टेक करून बाहेर झालेले आहेत. आलं का लक्षात? म्हणजे पेपर सोपं आहे पण तरी तुम्हाला 80-85 मार्क घेता येत नाहीये. म्हणजे ते पण सांगतायत की घ्या बाबा 80-85, पण तरी घेता येत नाही. रिझन एकच की तुमच्या मनात असं बसलेलं आहे की आपल्याला काही येत नाही आणि पोलीस भरतीचं हे जी प्रोसेस आहे ती अवघड आहे. तर आज मी तुम्हाला काही टिप्स देतो या व्हिडिओच्या माध्यमातून, ते समजून घ्या आणि त्याला फॉलो करा. तर सर्वात पहिलं तुम्हाला समजायचं आहे की जोपर्यंत तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही तोपर्यंत डेली पेपर तरी सोडवू नका. पण याचा अर्थ असा होत नाही की पेपर सोडवायचा नाही, पेपर सोडवायचा. तुम्हाला माहिती आहे का, मी अभ्यासाचे 4 स्लॉटमध्ये एक जो 4था स्लॉट दिलेला आहे ना, तो RPT हा स्लॉट दिलेला आहे. 2 दिवस रिव्हिजन, 2 दिवस मॅथ्स आणि भूमिती आणि रिझनिंगची प्रॅक्टिस आणि 2 दिवस टेस्ट असं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सोमवारी आणि गुरुवारी रिव्हिजन सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये GKची रिव्हिजन आहे, मराठीची रिव्हिजन आहे, मिक्स स्वरूपाची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे. 2 दिवस आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. मग त्याच्यामध्ये मिक्स प्रॅक्टिस करायची आहे गणिताची आणि भूमितीची आणि रिझनिंगची. आणि 2 दिवस जे आहेत ना त्याच्यात तुम्हाला सोडवायचे टेस्ट. आता मोठा प्रश्न आहे की टेस्ट कुठल्या अकॅडमीचे सोडवायचे? तर बघा मित्रांनो, तुम्ही टेलिग्रामला गेलात ना, तुम्हाला भरपूर सारे चॅनल्स असे दिसतील की जे फ्री ऑफ कॉस्टमध्ये सुद्धा टेस्ट देतात. मग ते तुम्ही सोडवू शकता. तर मित्रांनो, आपल्या डिअर पोलीस टीमने देखील तुमच्यासाठी टेस्ट सिरीज डिझाईन केलेले आहेत. एकूण 5 लोक या टेस्ट सिरीजवर काम करत आहेत. GKसाठी वेगळं, मॅथ्ससाठी वेगळं, रिझनिंगसाठी वेगळं, मराठीसाठी वेगळं, करंट अफेअर्ससाठी वेगळं, असे 5 मुलं त्या टेस्ट सिरीजवर काम करत आहेत. आणि तुम्हाला बुधवारी आणि शनिवारी ही टेस्ट उपलब्ध करून देत आहेत. तर तुम्ही ती देखील टेस्ट लावू शकतात. आता जवळपास मला वाटते 150 पोरं आपल्याकडे आहेत जी टेस्ट सिरीजला आहेत आणि टेस्ट सोडवत आहेत. त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम्स आहेत ते देखील आम्ही डिस्कस करतो. त्यांचे काही अडीअडचणी आहेत ते देखील आम्ही डिस्कस करतो किंवा त्याच्यावर आम्ही त्यांना सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, असं करून तुम्ही काय करू शकताय, हप्त्यातून 2 दिवस टेस्ट लावू शकताय. 2 दिवस तुम्हाला मिक्स स्वरूपाची रिव्हिजन करायची आहे आणि 2 दिवस तुम्हाला मिक्स स्वरूपाची प्रॅक्टिस करायची आहे. याच्याने काय होणार आहे माहिती आहे का मित्रांनो, तुम्ही जो 3 स्लॉट दिलेला आहे घटकनिहाय अभ्यासाचा, GKचा स्लॉट आहे, मॅथ्स रिझनिंगचा स्लॉट आहे आणि मराठीचा स्लॉट आहे. या 3 स्लॉटमध्ये तुम्ही घटकनिहाय अभ्यास करताय पुढील 5 महिन्यासाठी. आणि जो 4था स्लॉट आहे 2 ते 3 तासाचा, त्याच्यामध्ये तुम्ही रिव्हिजन पण करताय, त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस पण करताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट पण देताय. आणि हे तिन्ही RPT कशा स्वरूपाचे आहेत? मिक्स स्वरूपाचे आहेत. डोक्यात शिरते का? म्हणजे एक साईडला तुमचं घटकनिहाय अभ्यास चालू आहे पुढील 5 महिन्यासाठी अभ्यासक्रम संपवण्याच्या उद्देशाने, आणि दररोज तुम्ही
2-2 दिवस करून मिक्स स्वरूपाची रिव्हिजन प्रॅक्टिस आणि टेस्ट देत आहेत. ह्याच्याने काय होतंय माहिती आहे का, तुमची रिव्हिजन एक रिव्हिजन होते, प्रॅक्टिस एक प्रॅक्टिस होते आणि टेस्टमध्ये हळूहळू हळूहळू सुधारणा होत आहे. सुरुवातीला तुम्हाला 40 पडतील, 45 पडतील, 50 पडतील, 60-70 पडतील, पण ही कन्सिस्टन्सी जर तुम्ही ठेवली, म्हणजे ह्याच्यात जर सातत्य ठेवलं, तर येणाऱ्या काळात मी शब्द देतोय, पुढील 4 ते 5 महिन्यामध्ये तुम्ही बघणार की हे जे तुमचे 60 ते 70 मार्क आहेत ना, हे डायरेक्टली पोहोचणार आहेत 80, 85, 90च्या घरात. कसं? इकडे अभ्यासक्रम संपवण्याचं काम सुरू आहे, इकडे मिक्स स्वरूपाची रिव्हिजन प्रॅक्टिस आणि टेस्ट युअर सेल्फ सुरू आहे आणि ह्या दोघांचं ताळमेळ हे कंटिन्यू पुढील 5 महिन्यापर्यंत चालणार आहे. मी डिसेंबरपर्यंत तुम्हाला शेड्यूल बनवून दिलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही व्हिडिओ टाकलेले आहे, स्लॉटचा पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि डिसेंबरपर्यंतचा प्लॅनिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. दोन्ही बघा आणि ही व्हिडिओ त्याला अप्लाय करा आणि बघा तुमची लेखी सुधारते का नाही. मी शब्द देतोय बघा, तुमची 100% लेखी सुधारणार आहे. ओके, फक्त वेगळं काहीच नाही करायचंय. ओके, हेच करायचंय. आता बरेच लोक किंवा बरेच अकॅडमीचे शिक्षक म्हणतात की तुम्ही दररोज एक PYQचा पेपर सोडवला पाहिजे. तर या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? तर बघा, मी सिंपल सांगतो, जे PYQ आहेत गेल्या 3 वर्षाचे किंवा गेल्या 5 वर्षाचे, त्याच्या संदर्भात आपण 2 भाग केलेले आहे. एक नवीन गट, नवीन मुलांचा गट जो नवीन तयारी करतोय किंवा मागे त्यांनी पेपर दिलाय परंतु त्याला लेखीमध्ये तेवढे चांगले मार्क नव्हते, म्हणजे 60-70च होते, तो एक गट आहे. आणि एक असा गट की जे लेखीमध्ये हुशार होते, चांगले होते, काही ठराविक मार्कांनी फेल झाले किंवा त्यांचा अभ्यास चांगला आहे, असा 2 गट आहे. ठीक आहे. तर आता आपण जो 4था स्लॉट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये जो जुना गट आहे, जुना गट, त्याने काय करायचंय, मिक्स स्वरूपाचं पेपर न सोडवता, परत सांगतोय, मिक्स स्वरूपाचं PYQचा पेपर न सोडवता सोमवारी आणि गुरुवारी जे रिव्हिजनचा भाग आहे त्याच्यात तुम्हाला कमीत कमी 7 पेपर वाचून काढायचे. समजतंय? सोमवारी आणि गुरुवारी तुम्ही रीडिंग रिव्हिजनसाठी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 7 पेपर चांगलं वर्गीकरण करून, विश्लेषण करून, नोट्सचा वापर करून, पुस्तकांचा वापर करून चांगल्या पद्धतीने कमीत कमी 7 प्रश्नपत्रिका वाचून काढायचे आहे रिव्हिजनाच्या दिवशी. त्यानंतर मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला काय करायचंय, जे तुम्ही मॅथ्स सोडवणार आहेत, मिक्स स्वरूपाची प्रॅक्टिस करणार आहेत, त्याच्यामध्ये कमीत कमी 3 पेपर तुम्ही सॉल्व करायचे आहेत. कळतंय? म्हणजे 7 पेपर तुम्हाला रिव्हिजन करायचंय, 3 पेपर तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. 3 पेपर प्रॅक्टिस म्हणजे तुमचे 50-50-50 असे 150 प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस करणार आहेत. आणि एखाद्या पेपरमध्ये कमी असेल तर 4था पण पेपर घ्या, चालेल. आलं का लक्षात? म्हणजे जवळपास तुम्ही 2 ते 3 तासामध्ये 150 प्रश्न जे आहेत ते तुम्ही मिक्स स्वरूपाचे सॉल्व करणार आहेत. म्हणजे तुम्हाला त्याचा वापर टेस्ट म्हणून नाही करायचा आहे, त्याचा वापर अशा प्रकारे उजळणी म्हणजेच रिव्हिजन आणि मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस म्हणून करायची आहे. आता नवीन मुलांनी या PYQ प्रश्नसंचाचा वापर कसा करायचा? तर मित्रांनो, तुम्हाला आहे ना 4 स्लॉट बांधलेले आहेत, त्याच्यामध्ये काय करायचं नाही. पण PYQ जर तुम्हाला सोडवायचं असेल, आणि सोडवायचंच आहे कारण ते प्रश्न तुमच्यासाठी नवीनच आहेत, ओके, मग त्याच्यासाठी तुम्हाला संडेचा जो हाफ सेशन आहे ना सकाळचा, तो काढायचा आहे. आलं का लक्षात? त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कमीत कमी 2 पेपर सोडवायचे आहेत संडेच्या दिवशी. PYQ प्रश्नसंचाला इतर दिवशी हात लावायचा नाही, फक्त संडे टू संडे 2 किंवा 3 पेपर तुम्ही सॉल्व केले पाहिजे. ओके, मग तुम्ही सलग सोडवा किंवा मग सकाळी 2 सोडवा, दुपारी किंवा रात्री 1 सोडवा, अशा प्रकारे तुम्ही कमीत कमी 3 पेपर साप्ताहिक तुम्ही सोडवायचे आहेत PYQ प्रश्नसंचाचे. म्हणजे जसजसा तुमचा अभ्यास हळूहळू वाढेल ना, म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण होईल, नंतर तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळेल आणि नंतर मग तुम्ही पण या जुन्या मुलांसारखे त्यांना पूर्ण करण्यासाठी, कव्हर करण्यासाठी वाचन आणि प्रॅक्टिस अशा स्वरूपात करायचं. समजलं? थोडंसं किचकट, थोडंसं डोक्यावरून गेलं असेल. परत सांगतो, जुन्या मुलांनी PYQचे पेपर टेस्ट म्हणून सोडवायचे नाहीत, ते फक्त तुम्हाला
रिव्हिजन प्रॅक्टिस या स्वरूपात हाताळायचे आहेत. ओके. आणि नवीन मुलांनी त्याला PYQ टेस्ट स्वरूपात सोडवायचं आहे. फक्त संडेच्या दिवशी किमान 3 पेपर. ओके. संपूर्ण दिवसात किमान 3 पेपर, असं प्रत्येक संडेला तुम्हाला 3 पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. येणाऱ्या काळात तुम्ही बऱ्यापैकी पेपर सोडवलेले असणार आणि तुमचा नंतर अभ्यास झाल्याच्या नंतर परत तुम्हाला जुन्या पोरांसारखंच सगळे पेपर रिव्हिजन प्रॅक्टिस अशा स्वरूपात वाचायचं आहे आणि जास्तीत जास्त अभ्यास करायचा कमी काळामध्ये. समजले? तर ही मेथड वापरा. मी लिहून देतोय, तुमचा स्कोर वाढणार म्हणजे वाढणारच, शब्द आहे आपला. आणि तुमचे काही शंका असतील, काही अडत असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद.